मित्रांनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 विविध शिक्षणक्रमांना ऑनलाईन ॲप्लिकेशन करणे, ऑनलाईन फीस पेमेंट करणे, स्टडी सेंटरला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करणे, या सर्व कामं करण्यासाठी शेवटची तारीख होती 15 सप्टेंबर 2025. आज आहे दिनांक 17 सप्टेंबर 2025. तर ही तारीख वाढलेली आहे का नाही आणि कशा प्रकारे वाढलेली आहे आणि कोणत्या शिक्षणक्रमांना वाढलेली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दिनांक 15 सप्टेंबर 2025चं एक परिपत्रक तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. विद्यार्थी सेवा विभाग नोंदणी कक्षामार्फत हे परिपत्रक आलेलं आहे. ह्याला आपण सूचनापत्र क्रमांक 5 जुलै 2025. आता शैक्षणिक वर्ष 2025-26ला ॲडमिशन इयरला आपण जुलै 2025 ॲडमिशनसुद्धा म्हणू शकतो. आपण ऑब्लिक म्हणतात, म्हणजे काही काही ठिकाणी तुम्हाला उल्लेख येईल जुलै 2025 ॲडमिशन किंवा 2025 ते 26 ॲडमिशन, या दोन्हीपैकी उल्लेख आला तर एकच आहे ते ध्यानात ठेवायचं. ठीक आहे. आता जुलै 2025 म्हणजे आणखी कोणतं ॲडमिशन आलं, आता सप्टेंबर महिना आला, हे गलत, म्हणजे हे गलतफहमी हे पाळायचं नाही आपण. ठीक आहे. तर सूचनापत्र क्रमांक 5 जुलै 2025. विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम, बीएड सेवांतर्गत बीएड विशेष या शिक्षणक्रमांव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांसाठी जुलै 2025 या सत्राकरता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत खालीलप्रमाणे वाढविण्यात आलेली आहे. थोडक्यातच काय आहे की मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन, ऑनलाईन फीस पेमेंट, ऑनलाईन ॲडमिशन कन्फर्मेशन या सर्वच गोष्टीकरता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. कुणाकरता? तर कृषी शिक्षणक्रम सोडून, बीएड सेवांतर्गत सोडून, बीएड विशेष सोडून, अशा प्रकारचे हे 3 कोर्सेस सोडून इतर सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांकरता, शिक्षणक्रमांकरता 2025 ते 2026 जुलै 2025 या सत्राकरता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवून देण्यात आलेली आहे. ठीक आहे. सर्वच अभ्यासक्रम, ही वरचे 3 सोडले तर मग बाकीचे आपले सगळेच पॉप्युलर अभ्यासक्रम येतील त्याच्यामध्ये. BA येईल, BSc येईल, MSc येईल, MA येईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. असे इतर सर्व पॉप्युलर MCOM येईल, BCOM येईल, नवीन एक BCOM आलेला आहे, ती BCOMसुद्धा आहे, तीसुद्धा येईल ह्याच्यामध्ये. काही सर्टिफिकेट प्रोग्राम आहेत, काही डिप्लोमा प्रोग्राम्स आहेत. ठीक आहे. असे सर्वच प्रोग्रामला ॲडमिशन घ्यायची तारीख वाढवण्यात आली आहे. तर ती मुदत काय आहे ते आपण पाहणार आहोत. तपशील अनुक्रमांक 1. ऑनलाईन प्रवेश अर्ज विनाविलंब शुल्क भरण्याची मुदत असणार आहे दिनांक 15 सप्टेंबर 2025 ते 30 सप्टेंबर 2025 रात्री 11:59 वाजेपर्यंत. ठीक आहे. आजपर्यंतसुद्धा, म्हणजे दिनांक 15 सप्टेंबरची शेवटची तारीख होती, तिथपर्यंतसुद्धा विनाविलंब शुल्कच ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रिया होती. ठीक आहे. आता पुढेसुद्धा आता जी नवीन मुदतवाढ देण्यात आलेली आहे 15 सप्टेंबर 2025 ते 30 सप्टेंबर 2025 रात्री 11:59 वाजेपर्यंत. तर ही मुदतवाढ जी दिली आहे ही सुद्धा विनाविलंब शुल्कच असेल, नॉर्मल फी सहज असेल, विलंब शुल्क लागलेलं नाही. आणि एक आता ध्यानात ठेवायचं आहे, ही शेवटची मुदतवाढ असणार आहे ॲडमिशन करण्याची. आता ह्या ॲडमिशनच्या प्रक्रियेमध्ये आता नवीन थोडंसं सॉफ्टवेअरमध्ये चेंजेस झालेले आहेत आणि थोडं ॲडमिशन प्रक्रियेमध्ये चेंजेस झाले आहेत. आधी काय होतं की तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फीस पेमेंट केल्यानंतर तुमच्या कॉलेजकडे तो जायचा, कॉलेजच्या आय डीवर जायचा ॲप्लिकेशन फॉर्म, आणि कॉलेजच्या आय डीमार्फत तो इकडे हेडक्वार्टरला जायचा किंवा विद्यापीठाला जायचा. पण आता ह्या वर्षी थोडंसं बदल झालेला आहे. आता यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की तुमचे डिटेल्स भरायचे आहे, सर्व तुमचे पर्सनल डिटेल्स, एज्युकेशन क्वालिफिकेशन्स, आणि एक तुमचं गुणपत्रक, तुमच्या शेवटच्या क्वालिफाईंग एक्झामिनेशनचे गुणपत्रक अपलोड करायचं आहे. फोटो अपलोड, सिग्नेचर अपलोड, अशी सर्व माहिती अपलोड, डॉक्युमेंट अपलोड आणि सर्व माहिती फिल केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जाणार आहे हेडक्वार्टरला.
ठीक आहे, हेडक्वार्टरला जाणार आहे, तुमच्या रिजनल सेंटरला किंवा हेडक्वार्टरला जाणार आहे. आणि तिथून गेला की ॲप्लिकेशन आजचं थांबलं, तेवढ्यापुरतं थांबतं. मग तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल आय डीवर हेडक्वार्टरमार्फत तुमचं ॲप्लिकेशन अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट करा म्हणून एक ईमेल किंवा मॅसेज येतो, टेक्स्ट मॅसेज. त्यानंतर तुम्ही परत तुमच्या प्रोफाईलमध्ये जायचं ऑनलाईन आणि त्यानंतर पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म तुमच्या स्टडी सेंटर कॉलेजला पोहोचणार आहे आणि तिथून तुमचा फॉर्म कंप्लीट होणार आहे. ठीक आहे, त्यासाठी 30 सप्टेंबर 2025 ही शेवटची तारीख असणार आहे. तर 30 सप्टेंबर 2025च्याच दिवशी थांबायचं नाही, आपल्याला अगोदर काम करून घ्यायचं आहे. कारण हेडक्वार्टरला जाणार आहे तुमचा अगोदर ॲप्लिकेशन फॉर्म. हेडक्वार्टरहून अप्रूव्हल झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट करून पुन्हा स्टडी सेंटरला जाणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर तुम्हाला जर ॲडमिशन घेणं म्हणजे तुम्हाला ॲडमिशन कंपल्सरी घ्यायचंच असेल तर लवकरात लवकर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. हेडक्वार्टरकडून परवानगी इथे तुम्हाला मोबाईल नंबरवर लगेच पेमेंट करून टाकायचे. पुन्हा स्टडी सेंटरची परवानगी मिळते आणि पुन्हा ॲडमिशन तुमचं कन्फर्म होऊन जातं. ॲडमिशन ही सर्व प्रक्रिया तुम्हाला तुमचं तुम्ही ॲडमिशन करताना ऑनलाईन ॲडमिशन करताना जे लॉग इन आय डी पासवर्ड वापरून तुम्ही केलेलं असेल तेच लॉग इन आय डी पासवर्ड वापरून तुम्ही वारंवार चेक करत राहायचं आहे. ठीक आहे, वारंवार चेक करून तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत तुम्हाला चेक करत राहायचं आहे. काही अडचण आली तर तुम्हाला विद्यापीठाच्या ऑफिशियल हे असणार आहेत कॉन्टॅक्ट नंबर्स असणार आहेत, हेल्पलाईन नंबर आणि मोबाईल नंबर, त्याच्यावर तुम्हाला फोन करत राहायचं आहे. ऑफिशियल वेळेमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी तुम्हाला फोन करून माहिती घ्यायचं आहे. तसेच काही स्टडी सेंटरला अडचण आली तुम्हाला तर स्टडी सेंटरला प्रत्यक्षात जायचं आहे तुम्हाला, किंवा स्टडी सेंटरवरचं जी ग्रुप असणार आहे, जी फोन नंबर असणार आहे त्याच्यावर फोन करून देखील तुम्ही माहिती घेऊ शकता. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन, हेडक्वार्टरचं अप्रूव्हल, स्टडी सेंटरचं अप्रूव्हल, कन्फर्मेशन, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला 30 सप्टेंबर 2025पर्यंत पूर्ण करायचं आहे. आणि सर्व प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. त्याच्यापैकी तुम्ही स्वतःही ऑनलाईन फॉर्म भरू शकता किंवा जवळच्या कुठल्याही तुमच्या जवळच्या स्टडी सेंटरला कॉलेजला जाऊन तुम्ही तिथं डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे तुमचे आणि फीससुद्धा घेऊन जायचं आहे. आणि तिथं तुमचे डॉक्युमेंट वगैरे दाखवून त्याला तुम्ही स्टडी सेंटरच्या तर्फेसुद्धा ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. म्हणजे तुम्ही स्वतःही केलं तर ऑनलाईनच करावं लागेल, स्टडी सेंटरला जाऊन ॲडमिशन केलं तर तिथूनसुद्धा ऑनलाईनच करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे विद्यापीठामध्ये 100% ऑनलाईन ॲप्लिकेशन, ऑनलाईन फीस पेमेंट, ऑनलाईन हेडक्वार्टर अप्रूव्हल, ऑनलाईन स्टडी सेंटर अप्रूव्हल, ऑनलाईन कन्फर्मेशन, ही सर्व कामं ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. ह्याच्यात दुसरं ऑफलाईन पद्धतीने काही होणार नाही. फक्त तुम्ही स्वतः करणार तर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन करावं लागेल, स्टडी सेंटर कॉलेजमध्ये. ठीक आहे, ह्याला भरपूर वेळ लागणार आहे. त्यासाठी ज्याला कोणाला ॲडमिशन घ्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर सर्व प्रक्रिया पूर्ण करून ॲडमिशन कन्फर्मेशन करून आपला काम करत करत जे आपण रेग्युलर काम करत थोडा थोडा अभ्यास करायचा आहे. पुस्तकं तुम्हाला ई बुक्स अवेलेबल आहेत ycmu.digituniversity.ac, याच्यावर ऑलरेडी ई बुक्स अवेलेबल आहेत. कॉलेजमध्ये मिळतील तेव्हा मिळतील, ऑलरेडी ई बुक्स अवेलेबल आहेत. ते बुक्स घेऊन थोडं वाचन करत राहायचं आहे, जेणेकरून काय होईल की लगेचच परीक्षा आल्यानंतर तुमची धावपळ होणार नाही. ठीक आहे, पुढे वाचूया. तर शेवटची तारीख आली 30 सप्टेंबर 2025 ही शेवटची तारीख असणार आहे, फुल अँड फायनल तारीख असणार आहे. आता काही लोक म्हणतील ही तर विनाविलंब शुल्क असणार आहे, म्हणजे पुन्हा एक विलंब शुल्काची तारीख येईल वाटेल काही लोकांना. कसलीच तारीख येणार नाही. 30 सप्टेंबर 2025 ही मुक्त विद्यापीठाने ठरवून दिलेली शेवटची तारीख आहे. तसेच युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन ह्यानं की तसेच डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो DEB ह्याने सुद्धा 30 सप्टेंबर सांगितलं आहे. त्याच्यासाठी आता विलंब शुल्क वगैरे काही तारीख येणार नाही. 30 सप्टेंबर 2025 हीच शेवटची तारीख असणार आहे, फुल अँड फायनल. नवीन तारीख असणार नाही. ठीक आहे, ह्या शेवटच्या तारखेपर्यंत करून घ्यायचं सगळं. पुढचे एक इन्स्ट्रक्शन वाचून घेऊ. पहिल्यांदा जुलै 2025 सत्राकरता ज्या शिक्षण क्रमाला ऑनलाईन प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वेबसाईट ycmu.digituniversity.ac या संकेतस्थळावरील होम पेजवर जाऊन ॲडमिशन या टॅबवर प्रॉस्पेक्टस माहिती पुस्तिका शैक्षणिक सत्र जुलै 2025 या ठिकाणी विविध शिक्षण क्रमांच्या माहिती पुस्तिका उपलब्ध आहेत. ठीक आहे, हे महत्त्वाचं होतं. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या विविध कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षण क्रमाचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल. विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विहित मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा. मी आता जी सगळी माहिती सांगितली ती यांनी लेखी दिलेली आहेत, तुम्हाला अगोदरच सांगितले. ठीक आहे, प्रवेशाबाबत काही तांत्रिक अडचणी असतील तर सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:30 या कार्यालयीन वेळेत व महिन्यातील पहिला आणि तिसरा शनिवार
रविवार व सार्वजनिक सुट्ट्या वगळून खालील क्रमांकावर संपर्क साधा. विद्यापीठाची हेल्पलाईन नंबर, मोबाईल नंबर स्क्रीनवर दिलेले आहेत. मी काय तुमचा जास्त वेळ घेत नाही आता. तर ही हेल्पलाईन नंबर आणि मोबाईल नंबरवर तुम्ही कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये फोन करून तुम्ही माहिती घेऊ शकता. ठीक आहे मित्रांनो, लवकरात लवकर ॲप्लिकेशन करायचं आहे, फीस पेमेंट करायचं आहे, कन्फर्मेशन करून घ्यायचं आहे आणि आपल्याला अभ्यासाला चालू करायचं आहे. वर्षभर आपला ॲडमिशनमध्ये वेळ जाऊ नये, याचा काय अर्थ राहील मग मुक्त विद्यापीठाचा? मुक्त विद्यापीठामध्ये तुम्ही प्रवेश घेऊन तुमचे इतर जी स्पर्धा परीक्षा देऊ शकणार आहात, तुम्ही इतर अभ्यास करू शकता. मग तुम्ही ॲडमिशनलाच वर्ष घातले तर ती काम कधी करणार आणि ही कधी करणार? लवकरात लवकर प्रवेश निश्चित करायचा आहे आणि आपले इतर कामंसुद्धा आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन जी असते ती घंटी असते त्याच्यावर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करून नोटिफिकेशन चालू ठेवा. म्हणजे मी व्हिडिओ जेव्हा केव्हा अपलोड करेन त्यावेळेस तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येऊन जाईल.